सिंधुदुर्गात शिंदे सेनेकडून पैसे वाटप केल्याचा आरोप होतोय। ठाकरे सेनेच्या वैभव नाईकांनी आरोप केलाय। वैभव नाईकांनी याबाबतचा व्हिडिओ सुद्धा जारी केलाय। ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी एक व्हिडिओ जारी केला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी शिंदे सेनेवर गंभीर आरोप केलाय की शिंदे सेनेकडून मतदारांना पैसे वाटले जात आहेत असा गंभीर आरोप केलेला आहे। एकीकडे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे हे भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करतायत। स्टिंग ऑपरेशन केलं, काल सुद्धा एक व्हिडिओ त्यांनी जारी केला आणि त्यानंतर आता ठाकरे सेनेकडून त्यांच्यावर आरोप होतोय। आपण अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे आपल्या सोबत आहेत। विनायक, माजी आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप आहे, शिंदे सेनेकडून पैसे वाटले जातात, सगळा प्रकार कुठे घडलेला आहे? नक्कीच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत ते 2 दिवसापूर्वी मालवणमध्ये आले होते आणि यावेळी त्यांनी पैशांच्या बॅगा आणल्या घरून असा आरोप जो आहे तो वैभव नाईक यांनी केलाय। त्यांनी आपल्या फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो जारी केला आणि त्यांचा आरोप आहे की मुख्य जसं भाजपने पैशाचं वाटप केलं तसंच निलेश राणे शिवसेनेचे आमदार आहेत हे सुद्धा पैशाचं वाटप करत असल्याचा आरोप मालवणमध्ये त्यांनी पैशाचं वाटप केलं असा आरोप वैभव नाईक यांचा आहे आणि तशी पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली आहे। विनायक, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय सिंधुदुर्गमधली ही निवडणूक हे पैसे वाटल्याच्या गंभीर आरोपांनी पूर्णपणे गाजलेली आहे आणि आता ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी थेट शिंदे सेनेवर आरोप केलेला आहे। थेट पैशांच्या बागा घेऊन शिंदे सेनेचे नेते आले, एकनाथ शिंदे आले असा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केलाय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।